नाव मराठीचं पुढे करायचं आणि सत्ता एका कुटुंबाला द्यायची हे उभाटा गटाचं आणि संजय राऊतांचं धोरण मुंबईकरांनी ओळखलेलं आहे. फक्त ठाकरे कुटुंबातच सत्ता राहिली पाहिजे, संजय राऊत आपल्याच कुटुंबात सत्ता राहिली पाहिजे, आपल्याच भावाला नगरसेवक पद मिळालं पाहिजे, यासाठी सर्वसामान्य सच्चा शिवसैनिकाला रस्त्यावर आणण्याचं काम उभाटा गटाकडनं आणि संजय राऊत तुमच्याकडनं होतंय. निष्ठावंत शिवसैनिकाला डावलायचं आणि जे दलाली करतायत, तुमची चाटुगिरी करतायत, अशा लोकांना जवळ करायचं आणि आपल्याच घरात सत्ता ठेवायची. हे एका कुटुंबाचं धोरण आहे, उभाटा गटाचं धोरण आहे, संजय राऊतांचं धोरण आहे आणि हे धोरण महाराष्ट्राने ओळखलंय. त्यामुळं तुमचा पराभव निश्चितपणे होणार आहे. कुणाची पोटं कशी भरतात हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊत आपण पडू नका. मराठी माणसांची घरं लुटून, पत्राचाळीची घरं लुटून स्वतःची पोटं भरणारे संजय राऊत तुम्ही आहात. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची पोटं ही कष्टाने भरतात. सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत. तुमच्यासारखं मराठी माणसांची घरं लुटून, पत्राचाळीमध्ये घोटाळा करून भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते आपलं पोट भरत नाहीत. याची जाणीव संजय राऊत आपण ठेवली पाहिजे. कारण इतरांच्या पोटाकडे बघण्यापेक्षा आपण सर्वसामान्य मराठी माणसांची घरं लुटून, पत्राचाळ लुटून कशी घरं भरलीत, कशी गिशे भरलीत आणि कशी पोटं भरलीत याची माहिती जरा महाराष्ट्राला सांगा. मनसे आणि उभाटाच्या युतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार हे सांगायला संजय राऊत तयार नाहीयेत. कारण दोन्ही पक्षामध्ये कमालीची भांडणं सुरू आहेत. संजय राऊत आणि उभाटा गट मनसेला जागा सोडायला तयार नाहीत. फक्त 40 ते 50 जागांवर मनसेची बोळवण करण्याची तयारी उभाटा गटाची आहे. त्यामुळे मनसेचे नेते देखील नाराज आहेत. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता दिसली आहे की उभाटा गटाला जास्तीत जास्त जागा घ्यायच्या आणि मनसेची 40 ते 50 जागावर बोळवण करायची, अशा पद्धतीचं संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांचं धोरण आहे. त्यामुळे मनसैनिकांनी आणि सन्माननीय राज ठाकरे यांनी देखील उभाटा गटाच्या या कूटनीतीपासून सावध राहिलं पाहिजे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, यासाठी महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील प्रत्येकाने लढा दिला. त्यावेळेला काँग्रेसनं त्याला कडाडून विरोध केला होता. त्याचमुळं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करण्याचं काँग्रेसने ठरवलं आणि काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव देखील केला. त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही संजय राऊत बसलेला आहात. त्यामुळे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिलेली आहे आणि तुम्ही ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना विरोध केला, त्या राहुल गांधींची दलाली करण्याचं काम, त्या काँग्रेसची चाटुगिरी करण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गट करते. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समर्थक देखील ओळखून आहेत की संजय राऊत कशा पद्धतीनं काँग्रेसची गुलामी करतायत हे त्यांना देखील माहिती आहे. मुंबई अदानी आणि अंबानीच्या घशामध्ये घातली जाते, अशा पद्धतीचा आरोप संजय राऊत एका बाजूला करतायत आणि दुसऱ्या बाजूला त्याच उद्योगपतींच्या घरी लग्नामध्ये जाऊन आपल्याच कुटुंबातील लोक डान्स करतात. याचा विचार संजय राऊत आपण केला पाहिजे. आज देखील अदानींचं स्वागत करण्यासाठी शरद पवार साहेब स्टेजवर आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करतायत. उद्योगपतींचं स्वागत करणं ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु दुसऱ्या बाजूला मुंबई खिशात घातली जाते, मुंबई घशात घातली जाते, अशा पद्धतीचे आरोप त्याच उद्योगपतीवर करायचे, हे संजय राऊत आणि उभाटा गटाचं दुहेरी धोरण आहे. या ठिकाणी मुंबईमध्ये अंबानींच्या घरी जेव्हा लग्न झालं त्यावेळेला तुमचीच लोक त्यांच्या स्टेजवर जाऊन लग्नामध्ये डान्स करत होती. हे संजय राऊत विसरलेत का? संजय राऊत, आपण थोडीशी आठवण करा, बुद्धीला जरा चालना द्या. तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जे बोलतायत ते दुटप्पीपणाचं आहे. अंबानी आणि अदानी यांच्यावर टीका करण्याच्या आधी आपण आपल्या मालकाला जाऊन विचारा की तुम्ही त्यांच्या लग्नामध्ये जाऊन का डान्स केला होता, का नाच केला होता. याचं उत्तर आधी उद्धवजी ठाकरे यांना संजय राऊत यांनी विचारलं पाहिजे.